सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आरोग्यम धनसंपदा, निरोगी शरीर हाच खरा दागिना असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण शेवटी माणूस म्हटला की कधी ना कधी तो आजारी पडतोच. अशावेळी गरज असते ती अचूक योग्य उपचारांची, आणि हे योग्य उपचार मिळण्यासाठी गरज असते अचूक रोगनिदानाची. आज आपण एका अशाच विशेष प्रकारच्या रोगनिदान पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत, आणि त्यासाठी आपल्याकडे दोन तज्ज्ञ आलेले आहेत, डॉक्टर अनुराधा चौगुले आणि डॉक्टर साधना घैसास. नमस्कार डॉक्टर, आपलं दोघींचं इथे मनपूर्वक स्वागत. मी थोडक्यात तज्ज्ञांचा परिचय करून देते. डॉक्टर अनुराधा चौगुले यांनी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातनं PhD केलेलं आहे. त्यानंतर त्या अमेरिकेमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करत होत्या, आणि परत आल्यावर त्यांनी भारतामध्ये टाटा स्मारक रुग्णालय जे कर्करोगासाठी आहे तिथे दीर्घकाळ काम केलेलं आहे. तिथे मॉलिक्युलर बायोलॉजी आणि मेडिकल ऑन्कॉलॉजी विभाग याच्या त्या प्रमुख होत्या, आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर सध्या त्या नागपूर इथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये सल्लागार आणि विभाग प्रमुख मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणून काम करत आहेत. याबरोबरच त्यांचा जिनोम इंटलेक्ट नावाचा एक स्टार्टअपही आहे, जिकडे त्या प्रमुख वैज्ञानिक अधिकारी आहेत. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांना चेअर ऑफ एक्सलन्स जिनेटिक्स आणि जिनोमिक्स असं एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्या विविध पुरस्कारांनी सन्मानित तर आहेतच, पण त्यांची एक खासियत अशी आहे की कुठलंही परीक्षण पहिल्यांदा प्रयोगशाळेमध्ये विकसित केलं जातं आणि मग ते रुग्णाकडे जातं. याला बेंच टू बेडसाईड असं म्हणतात. आणि ह्यामध्ये त्या अतिशय तज्ज्ञ आहेत. कुठलंही नवीन परीक्षण जेव्हा विकसित केलं जातं तेव्हा ते रुग्णापर्यंत रुग्णालयात पोचवण्यात त्यांचा हातखंडा आहे. दुसऱ्या आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर साधना घैसास. याही टाटा स्मारक रुग्णालयाशी संबंधित आहेत, कारण टाटा स्मारक केंद्राच्या कर्करोग संशोधन संस्थेत त्यांनी PhD केलं आहे. त्यानंतर त्या भारतीय विद्याभवनच्या स्पार्क म्हणजे स्वामी प्रकाशानंद आयुर्वेद संशोधन केंद्रामध्ये काम करत होत्या, जिकडे त्यांनी आयुर्वेदाचं पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालून काम केलं. त्यानंतर त्यांनी SRL रॅनबॅक्सी इथे काही वर्ष काम केलं, आणि 2008मध्ये त्यांनी स्वतःचं SDG जेनेटिक सेंटर हे जनुकीय परीक्षणाचं स्वतःची प्रयोगशाळा सुरू केली, जिथे त्या गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. आणि आज ही प्रयोगशाळा मुंबईमध्ये अचूक परिणाम किंवा अचूक निकाल देणारी आणि अत्यंत नीतिमत्तेने काम करणारी प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. डॉक्टर घैसास, आपलंही पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर घैसास, तुम्ही आम्हाला सुरुवातीला जनुकीय परीक्षण म्हणजे नेमकं काय, हे कशासाठी करतात यासंबंधी सांगाल का? आता जनुकीय परीक्षणावर उडी मारायच्या आधी आपण एकदा बघूया जनुक म्हणजे काय. तर एखादं मूल जेव्हा आपल्या घरात जन्माला येतं तेव्हा आपण पहिल्यांदा काय बघतो की ते कुणासारखं दिसतं आहे, त्याचा डोळ्याचा रंग कसा आहे, कांती कशी आहे. हे जे विशेष गुणधर्म आहेत जे आपल्याला अनुवंशिकतेने येतात ते आपण बघतो. तर हे कुठून येतात, तर ह्यांना आपण जनुकांमुळे आपल्याला येतात. आता ही जनुकं असतात कुठे, तर ही जनुकं आपल्या पेशीतल्या केंद्रामध्ये जी गुणसूत्र असतात त्यांच्यावर विराजमान झालेली असतात. आता गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम. आपल्या शरीरामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात गुणसूत्र. तर त्याच्यात 23 जोड्या असतात. त्याचे 2 प्रकार असतात. 22 जोड्या या अलैंगिक म्हणतात, की ज्याच्यामुळे हे आपण जे गुणधर्म बघतो ते नियंत्रित राहतात. आणि 2 गुणसूत्र आहेत जी लैंगिक आहेत,
ती म्हणजे क्रोमोझोम्स एक्स आणि वाय, ज्यांच्यामुळे आपल्याला जर XX आले तर ती मुलगी असते, XY झालं तर मुलगा असतो. तर ही जी सगळी गुणसूत्र आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ही फक्त विभाजनाच्या वेळेला दिसतात. तर त्यावेळेला विभाजनामध्ये काही चूक झालीच तर एखादं गुणसूत्र जास्त येतं, एखादं कमी होतं. तसंच लैंगिकमध्ये किंवा त्यांची रचना बदलते, म्हणजे एकाचा थोडासा भाग हा दुसऱ्यावर जातो आणि दुसऱ्याचा परत पहिल्यावर येतो. तर अशा वेगवेगळ्या रचना आणि चुका झाल्यामुळे तर ह्या सगळ्यांचं परिणाम काय होतं तर व्यंगत्व येतं, शारीरिक व्यंगत्व किंवा बुद्धीमध्ये म्हणजे मतिमंदत्व येऊ शकतं. त्यामुळे हा गुणसूत्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला कुठले आजार आहेत ते कळतं, त्याचं निदान करता येतं. पुढे ते आजार परत उद्भवतील का ह्याचंही निदान करता येतं. तसंच आता रक्ताच्या कर्करोगामध्ये जेव्हा आपण गुणसूत्रांचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फेरफार झाला आहे, त्याच्यावरनं कुठल्या प्रकारचा कर्करोग आहे हे आपण निदान करू शकतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती औषधोपचार सुरू होतो. आता हा औषधोपचार झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे पण आपण त्याच्यानंतर परत बघू शकतो. सो अशा प्रकारे बरेच फायदे आपल्याला गुणसूत्रांच्या अभ्यासामुळे कळू शकतात. डॉक्टर चौगुले, तुम्ही अतिशय वेगळ्या प्रकारचं मला वाटतं परीक्षण करता. तर तुमचं विशेषतः जनुकांवरती केंद्रित असं परीक्षण आहे. तर जनुकं म्हणजे नेमकं काय हे जरा आम्हाला सांगून काय करता आपण ते सांगू शकाल का? जसं डॉक्टर घैसास म्हणाल्या, जनुकं म्हणजे जीन्स. तर हे जीन्स जनुकं जे आहेत हा रेणूचा म्हणजे DNA एक विशिष्ट भाग आहे आणि ह्या विशिष्ट भाग प्रथिने जे तयार होतात त्याची माहिती साठवतात. आता ह्या रेणूचं एक विशिष्ट प्रकारचं रचना आहे आणि ती एका सर्पलिपी सारख्या शिडीसारखी आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणून नागमोडी शिडी म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये डबल हेलिक्स म्हणतात. तर आता हे जे डबल हेलिक्स आहे ह्याच्या 2 साखळ्या ज्या आहेत त्या एकमेकांभोवती फिरत असतात आणि ह्याच्यामध्ये जे विशिष्ट न्यूक्लियोटाइड्स जे आहेत त्याचे एक 4 घटक आहेत जे मी तुम्हाला सांगते. लाईक शर्करा, फॉस्फेट ग्रुप आणि न्यूक्लियोसाइड्स. या न्यूक्लियोसाइड्सचे 4 घटक म्हणजे ATGC, ज्याला आपण ॲडिनाइन, गुआनिन, थायमिन आणि सायटोसिन. आता हे जे 4 घटक आहेत ॲडिनाइन, ATGC हे विशिष्ट प्रकारे बांधले गेलेले आहेत. लाईक हा ॲडिनाइन नेहमी थायमिन बरोबर असतो आणि गुआनिन हा सायटोसिन बरोबर असतो, त्याला आपण बेस पेअर्स म्हणतो. आता हे जे बेस पेअर्स आहेत ते एक लांब साखळी तयार करतात आणि ही जी लांब साखळी आहे ती एका सांकेतिक लिपीमध्ये म्हणजे त्याला आपण सिक्वेन्सिंग म्हणतो, त्या सांकेतिक लिपीमध्ये हे आढळून येतात. आता दुसरं असं आहे की ही जेव्हा सांकेतिक लिपी तयार होत असते तेव्हा त्याचे जे पुढची म्युटेशन्स असतात ते आपल्याला दिसू शकतात आणि हे म्युटेशन्स कधी दिसतात तर काही पेशी जेव्हा त्यांचं विभाजन होत असतं तेव्हा उत्परिवर्तन होत असतं. आता हे उत्परिवर्तन पुन्हा 2 भागाचे असतात. एक असतो जननिक उत्परिवर्तन आणि दुसरा आहे कायिक परिवर्तन. आता आपण थोडं जननिक परिवर्तनाबद्दल बोलूया. आता हे जननिक परिवर्तन आहे ते 10% जवळजवळ आई किंवा वडिलांकडून येत असतात. नेहमी आई वडिलांकडूनच येत असतात, पण 10% जे आहे हे कर्करोगामध्ये दिसून येतात आणि काही जे आहे ते आपल्याला जननिक जर्मलाईन म्हणायचं झालं तर ते थॅलेसिमिया किंवा सिकल सेल ह्याच्यामध्ये दिसतात. विशिष्ट प्रकारे आपण जर जननिक कर्करोगाबद्दल बोलायचं झालं, जसं काही ब्रेस्ट कॅन्सर्स, ओव्हरियन कॅन्सर्स, पॅनक्रियाटिक कॅन्सर्स किंवा प्रॉस्टेट कॅन्सर्स हे बहुधा जर्मलाईन म्हणजे जननिक उत्परिवर्तन असतात. पण 90% जवळजवळ कायिक परिवर्तन असतात ज्याला आपण सोमॅटिक म्युटेशन्स म्हणतो आणि हे ओळखायचं अतिशय अवघड असतं. त्यामुळे ही जी रचना आहे लाईक RNA हा जो एक विशिष्ट DNAचाच एक भाग म्हणला जातो आणि तो फारच महत्त्वाचं काम करत असतो. म्हणजे जे आपले नवीन प्रथिनं तयार होतात तो DNA माहिती गोळा कॉपी करतो, त्याला आपण ट्रान्सक्रिप्ट म्हणतो आणि मग पुढे हे ट्रान्सक्रिप्ट जेव्हा प्रथिनामध्ये तयार होतं तर तो ते मेसेंजरसारखं काम करतो आणि पुढे प्रथिनाकडे पाठवतो. आता ह्या सगळ्या रचनेला एक सेंट्रल डॉग्मा किंवा आण्विक मॉलिक्युलर जीवशास्त्र असं म्हणतात, म्हणजे DNA to RNA to प्रोटीन.
आणि जसं म्हटल्याप्रमाणे काही पेशींच्या विभाजनाच्या वेळेला हे उत्परिवर्तन होत असतात आणि ह्याचा सगळा अभ्यास म्हणजेच रेणवीय स्तरावरती रेणविक शास्त्र आपण त्याला म्हणतो. विज्ञानं जनहिताय. आपण असं म्हणू शकतो की जनुकीय परीक्षणाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे गुणसूत्रांचं परीक्षण आणि प्रत्यक्ष जनुकांचं परीक्षण. तर डॉक्टर घाईसास, तुम्ही आम्हाला पहिल्यांदा गुणसूत्रांचं परीक्षण तुम्ही कसं करता त्याबद्दल थोडी माहिती द्या ना. तर गुणसूत्राचं परीक्षण करण्यासाठी वेगवेगळे नमुने घ्यायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ रक्त असतं, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो, किंवा गर्भजल परीक्षा म्हणजे ॲमनिओटिक फ्लुइड, किंवा गर्भपात झाल्यानंतरसुद्धा त्यातल्या आम्ही पेशी घेऊन त्यांचंसुद्धा कॅरिओटायपिंग म्हणजेच करतो. तर हे करण्यासाठी एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे आधी आम्हाला प्रयोगशाळेमध्ये हे सगळे पेशी या वाढवाव्या लागतात आणि प्रत्येक पेशीला वाढवण्याचं एक वेळ असते. तर रक्तासाठी आम्हाला 72 तास वाढवावे लागतात किंवा बोन मॅरोसाठी आम्हाला 24 किंवा 48 तास करावं लागतं. तसंच गर्भजलासाठी साधारण 12 ते 13 दिवस आम्हाला ते वाढवावं लागतं. आता हे असे वाढवल्यानंतर आपल्याला गुणसूत्र मिळण्यासाठी त्यांचं विभाजन थांबवावं लागतं. त्याच्यासाठी मी कॉल्चिसिन म्हणून एक केमिकल आहे ते घालतो आणि त्याच्यामुळे विभाजन थांबतं. आता हे विभाजन थांबलेल्या ज्या पेशी आहेत त्या आम्हाला थोड्याशा फुगवाव्या लागतात. त्या फुगवल्या की त्या परत पुन्हा फिक्स करायला लागतात आणि हे फिक्स केलेले जे आहेत त्यांचा आम्ही परीक्षणासाठी उपयोग घेतो. त्याच्यासाठी काय करतो की थंड केलेल्या काचपट्टीवर म्हणजे स्लाईडवरती आम्ही त्याचे 1-2 असे ड्रॉप 1 ते 1.5 फूट उंचावरनं टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, हे फुगलेले सेल्स आपले पेशी ज्या आहेत त्या फुटतात, त्याचं केंद्रकही फुटतं आणि मग आपल्याला गुणसूत्र मिळतात. ही गुणसूत्र आपल्या स्लाईडवर फिक्स होतात. मग त्याला आम्हाला स्टेन करावं लागतं. एक जिम्सा स्टेन आहे तोही करावं लागतं. ते घेतल्यामुळे काय होतं, फिकट आणि डार्क रंगाचे पट्टे तयार होतात म्हणजे बँड्स तयार होतात आणि हे त्याचा एक आकृतिबंध तयार होतो. हा जो आकृतिबंध आहे तो प्रत्येक गुणसूत्राचा वेगवेगळा असतो. त्यामुळे त्याचं परीक्षण केल्यानंतर आम्हाला कळतं की कुठल्या गुणसूत्रामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, की कसं आहे की हे आपल्याला निदान करता येतं. तर अशा दृष्टीने पण ह्या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे हे फिश फ्लोरोसंट इन सिटू हायब्रिडायझेशन. सो त्याच्यामध्ये काय असतं की फ्लोरोसंट डाय हा आपल्या गुणसूत्रांवर जाऊन चिकटतो आणि मग त्याचं आपण परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की तो गुणसूत्र किती प्रमाणात आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहेत किंवा काय आहे ते बघता येतं. फक्त ह्या पद्धतीमध्ये काय असतं की आपण सगळे 46 गुणसूत्र बघू शकत नाही, तर ठराविकच बघू शकतो. हा एकच त्याचा ड्रॉबॅक आहे. डॉक्टर चौगुले, मला सांगा, ही जी गुणसूत्र परीक्षणाची पद्धत आहे तशीच तुमची ही पद्धत आहे रेणवीय परीक्षणाची का काही वेगळी, आणि कुठले नमुने तुम्ही घेता परीक्षणासाठी? रक्त, गर्भजल वगैरे हे नमुने तुम्हीही घेता का काही वेगळी पद्धत आहे? आता सांगायचं झालं, जसं मी मगाशी उत्परिवर्तनाबद्दल बोलले, तर ह्या उत्परिवर्तनाचे बरेच काय वेगवेगळे प्रकार आहेत. जसं ज्याला आपण म्हणू पॉईंट म्युटेशन, म्हणजे एखादा न्यूक्लियोटाईड जो असतो तो इकडून तिकडे फिरतो, किंवा डिलिशन असतो जो मध्येच घायाळ होतो, किंवा जो तुम्ही म्हणाल इन्सर्शन, जो एखाद्या त्या सांकेतिक लिपीमध्ये नवीनच येऊन उभा राहतो. तर असे जे हे वेगवेगळे म्युटेशन्स किंवा उत्परिवर्तन ओळखायचे असतील तर आपल्याला त्या DNA किंवा RNAच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये जावं लागतं. आता हे DNA RNA एक्स्ट्रॅक्शन आपण वेगवेगळे त्याचे नमुने घेऊ शकतो, जसं रक्त आहे किंवा थुंकी आहे किंवा तुमचं गर्भाशयाचं अमनिओटिक फ्लुइड म्हणतात, किंवा कॅन्सरमध्ये सॉलिड ट्यूमरमध्ये अर्बुद ट्यूमर ह्याच्यापासून जे आपण FFP ब्लॉक बनवतो त्याच्यातून सुद्धा आपण हा रेणू आणि RNA हे एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि त्याच्यावरती पुढे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचे उत्परिवर्तन ओळखू शकतो. आता हे उत्परिवर्तन ओळखायचं म्हणजे एक पॉलिमरेज चेन रिॲक्शन हे बेसिक तंत्र आहे, जे केरी म्युलिस या नावाच्या संशोधकाने तयार केलेली ही पॉलिमरेज चेन रिॲक्शन आहे. आता ह्याच्या पुढचं जे
आधुनिक जी आहे त्याला आपण रिअल टाईम PCR म्हणतो. आता ह्या रिअल टाईम PCRमध्ये सुद्धा एक प्रकारचा फ्लोरोसेंट डाय वापरला जातो आणि ते ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं उपकरण असतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये की आपण त्याच्या किती जनुक किती प्रमाणात आहेत, किती संख्येने आहेत ते आपण ओळखू शकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉपी नंबर्स म्हणतो किंवा कॉपी नंबर व्हेरिएशन्स म्हणतो, हे ओळखू शकतो. आता दुसरं म्हणजे एक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो 2003मध्ये पूर्ण झाला प्रकल्प हा. तर तो सँगर नावाच्या फ्रेडरिक सँगर नावाच्या सिक्वेन्सिंग टेक्नॉलॉजी ज्याने शोधून काढली त्या पद्धतीने तो हा ह्युमन जिनोम प्रकल्प पूर्ण झाला. आता दुसरं पुढचं आता लेटेस्ट ॲडव्हान्स जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते म्हणजे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग. आता ही नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग हे DNA किंवा RNA ह्याचं अचूक निदान आपण ओळखू शकतो, त्याचे उत्परिवर्तन ओळखू शकतो आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक हजारो उत्परिवर्तन एकाच वेळेला आणि अनेक पेशंट्समध्ये ओळखले जाऊ शकतात आणि ही अतिशय संवेदनशील आणि कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे जे आपण त्याला म्हणूया की कमीत कमी किमतीत आपण हे तंत्रज्ञान वापरून हे आपण प्रयोग करू शकतो. म्हणजे थोडक्यात ह्या दोन्ही पद्धतींमुळे आपल्याला नेमकं काय झालं आहे ह्याचं निदान करता येतं आणि तसंच कुठलं आपल्याला उपाययोजना केली पाहिजे ज्यायोगे रुग्णाला बरं वाटेल हेही ठरवता येतं. पण तुम्ही एक खर्चाचा मुद्दा काढलात तर मला तुम्ही दोघीही जरा नेमका किती खर्च येतो आणि कुठलं परीक्षण कधी वापरायचं ह्या दोन्हीपैकी ह्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या ना. डॉक्टर घैसास आपण पहिल्यांदा सुरुवात कराल का? आता पहिला कोणी टेस्ट करायची हा एक जर मुद्दा असला तर सगळ्यांनाच टेस्ट करायला पाहिजे असं नाही. जेव्हा तुमच्या घराण्यामध्ये काही जर का रोग असेल तर पहिलं तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्या मुलाचं किंवा मुलीमध्ये जे काही असेल तर ते आधी निदान करून घ्यायचं. म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही दुसऱ्या घरातल्या लोकांमध्ये पण निदान करून घेतलं की त्यांच्यामध्ये पण तो रोग होण्याची शक्यता आहे का नाही हे बघता येतं. तसं काही वेळेला जेव्हा दाम्पत्याला मूल होत नसतं किंवा वारंवार गर्भपात होत असतं तर अशा वेळेलासुद्धा त्या दाम्पत्यानी त्यांचं गुणसूत्राची चाचणी करून घ्यायला पाहिजे की त्याच्यामागचं कारण काय आहे हे समजायला लागतं. मग त्याप्रमाणे डॉक्टरना तुम्हाला कुठली ट्रीटमेंट द्यायला लागेल किंवा काय काळजी घ्यावी लागेल हे सांगता येतं. तर हे सगळं करताना जेव्हा रक्ताची चाचणी करतो त्यावेळेला साधारण 2,000 ते 3,000 रुपये खर्च येतो. आता जेव्हा आपल्याला कॅन्सरमध्ये जेव्हा आपण अस्थिमज्जेचं किंवा बोन मॅरोचं टेस्टिंग करतो त्याला पण 6-7 हजारापर्यंत खर्च येतो किंवा फिश जी टेक्निक आपण म्हटलं त्यालासुद्धा 6-7 हजारामध्ये होतं. पण कॅन्सरच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या बाकीच्या ज्या निदान करण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये जितके गुणसूत्र त्याच्यामध्ये दोषी आहेत हे बघायला लागतं त्याप्रमाणे त्याचं खर्च हा वाढत जातो. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या खर्चिक आहेत टेस्ट. विज्ञानम जनहिताय. डॉक्टर चौगुले मला तुम्ही सांगा की तुम्ही जे विविध पद्धती सांगितल्या त्याला खर्च किती येतो आणि कधी त्या नेमक्या वापरणं योग्य असं तुम्ही सल्ला द्याल? आता पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही एक बेसिक निदान करण्याची पद्धत आहे. आता त्याच्यामध्ये ॲडव्हान्स होत गेलेला आहे की काही विशिष्ट जनुकं ओळखायची असतील पण जसं सँगर सिक्वेन्सिंग आहे किंवा NGS आहे किंवा रिअल टाईम PCR आहे हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण त्याचं निदान करून घेतलं पाहिजे. तर दरवेळेला जेव्हा 3-3 महिन्याने जेव्हा ह्या चाचण्या रिअल टाईम PCRने होतात तेव्हा त्याचे कॉपी नंबर बघितले जातात आणि त्याची संख्या कमी होती आहे का वाढती आहे त्याच्यावरती ठरतं की हा पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत आहे का नाही करत आहे. तर ही एक रिअल टाईम PCRची पद्धत आहे ज्याच्यासाठी नियरली 5,000 ते 6,000 खर्च येतो. पण जसं सँगर सिक्वेन्सिंग म्हटलं आजकाल ही थोडी मागे पडली आहे पण तरी काही एखादं जीन जर ओळखायचं असेल त्याच्यात काही नवीन संशोधन करायचं असेल तर तिथे ही तंत्रज्ञान वापरलं जातं आणि ह्याची पण किंमत जवळजवळ 5,000 ते 6,000 एवढीच असू शकते कारण का जर आपल्याला वेगवेगळे जनुकं ओळखायचे असतील तर.
आता जे मी मगाशी म्हटलं नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, जिथे हजारो जीन्स एकाच वेळेला अनेक पेशंटमध्ये ओळखले जातात आणि ही पद्धती नेहमी आजकाल जी प्रिसिजन ऑन्कॉलॉजी किंवा प्रिसिजन मेडिसिन कर्करोगात म्हणतो त्याच्यासाठी फारच उपयोगाची आणि हे डॉक्टरांना तर ही टेस्ट खूपच फायदेशीर ठरली आहे आणि त्याचबरोबर पेशंटलासुद्धा ही फायदेशीर ठरते. कारण का जर एखादं उत्परिवर्तन मिळालं आणि त्याच्यावरती जर ट्रीटमेंट असेल, उपचार असतील तर डॉक्टर लगेच त्यांना सुरू करू शकतो. आणि ह्या ट्रीटमेंट ह्या लक्षवेधी उपचार पद्धतीमुळे काय झालं आहे, जी आपल्या सर्वसामान्यांना माहिती आहे की कर्करोग झाला की किमोथेरपी देणं. तर आता ही किमोथेरपी म्हणजे काय करतं, आपल्या कर्करोगाच्या पेशींबरोबर नॉर्मल पण जे असतात पेशी ते मारतो. पण ह्या टार्गेटेड थेरपीमध्ये जी लक्षवेधी उपचार पद्धती आहे तसं त्याच्यात होत नाही. तो बरोबर ज्याच्या रेणूच्या जिथे उत्परिवर्तन झालं आहे तिकडेच तो जाऊन त्याचं लक्षभेद करतो आणि तिथेच तो त्याला कर्करोगाच्या पेशी ज्या असतात त्या वाढून देत नाही, त्याचे सगळे DNA कंट्रोलमध्ये आणतो. पण ही थोडी खर्चाची आहे कारण का ते मशीनच जे आहे ते खूप महाग आहे. जवळजवळ 1 ते 2 करोडचं मशीन असतं. त्यामुळे हे सगळं करायला जवळजवळ पेशंटला कमीत कमी 15 ते 20 हजार किंवा जसे जास्ती जनुक ओळखायचे असेल तर 1 लाखापर्यंतसुद्धा ह्याची किंमत आहे. पण आपण ते करणं आजच्या युगात ह्याच्यामध्ये आवश्यक आहे कारण का ह्याने खूप खूप फायदे झाले आहेत. म्हणून जरी आज ही खर्चाची हे तंत्रज्ञान असलं तरी पण जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल तर ते करून घेणं अगदी आवश्यक आहे. हे मी तुमचा हा सल्ला नक्कीच प्रेक्षक खूप लक्षात ठेवतील. आता गुणसूत्रांच्या बाबतीत डॉक्टर घैसास तुम्ही काय सल्ला द्याल प्रेक्षकांना, काय मार्गदर्शन कराल? तर गुणसूत्रांचं म्हटलं तर आपल्याला प्रत्येकालाच आपल्याला मूल नॉर्मल जन्माला यावं असं वाटतं. तर हल्लीच्या आता या टेस्ट निघाल्या आहेत, स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात त्याला, डबल मार्कर किंवा क्वाड्रिपल मार्कर, आणि नवीन निघाले जी NIPT. ह्या सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम आला असं वाटलं तर तुम्हाला शक्य 100% रिझल्ट जो मिळतो तो फक्त गर्भजल परीक्षेमुळे. त्यामुळे NIPT म्हणतात ते, पण तीसुद्धा 99%च आहे. त्यामुळे गर्भजल परीक्षा केल्यावरच तुमचं निदान 100% होतं. आणि ही गर्भजल परीक्षा करताना लोकांना असं वाटतं, भीती वाटते की आपल्या बाळाला काही त्रास होईल का. पण जेव्हा तज्ज्ञ डॉक्टर हे करतात त्यावेळेला तसं काहीही होत नाही. निदान मला तरी आत्तापर्यंत इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये एकही अशी केस झाली नाही की त्याच्यामुळे गर्भपात झालेला आहे. त्यामुळे लोकांनी न घाबरता ह्या टेस्ट कराव्यात आणि आपलं पुढचं आयुष्य सुकर करा. जरी ही टेस्ट महाग वाटली तरीसुद्धा तुम्ही जर आत्ता वेळेवर जर त्याचा उपयोग करून घेतला तर पुढचं तुमचं आयुष्य सगळ्या कुटुंबाचं किंवा त्या जन्माला येणाऱ्या बाळाचं हे सुकर जातं आणि कुणालाही त्रास. त्यामुळे डॉक्टरांनी जर सल्ला दिला तर ह्या टेस्ट नक्की करून घ्या आणि आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य नीट ठेवा अशी माझी कळकळीची विनंती आहे. डॉक्टर घैसास, डॉक्टर चौगुले, आज आपण इथे आलात आमच्या कार्यक्रमात विज्ञानम जनहिताय आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमोल मार्गदर्शन केलं की जनुकीय परीक्षण हे वेळखाऊ असलं, थोडं खर्चिक असलं तरी अंतिमतः ते अतिशय फायद्याचं आहे. माझी खात्री आहे प्रेक्षक नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवून यापुढे वागतील जर चुकून त्यांच्यावरती जनुकीय परीक्षण करण्याची वेळ आली. आपण इथे आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या कार्यक्रमात विज्ञानम जनहितायाच्या भेटूया एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं जनहिताय, विज्ञानं